नमस्कार मंडळी, मी अजित कोलटकर. भावगीतार्थ या माझ्या भावगीतांच्या अर्थाच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आधी आपण एक गाणं ऐकूया. तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात. तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप. तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी. तोच चंद्रमान भात. नीरवता ती तशीच, धुंदतेच चांदणे. छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमान भात. सारे जरी ते तसेच, धुंदी आजती कुठे. मी तोच तीच तूही, प्रीती आजती कुठे. तीन आर्तता उरात, स्वप्न तेन लोचनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमान भात. आजचं गाणं आहे तोच चंद्रमान भात. गीतकार आपल्या सर्वांच्या लाडक्या शांताबाई शेळके आणि संगीतकार आणि गायक सुधीर फडके. मंडळी, शील भट्टारिका या नावाची एक कवयित्री साधारणतः इसवी सन 610 ते 650ला भावकवितेच्या प्रांगणात मुक्त विहार करत होती. पुणे येथील प्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या संशोधनानुसार बदामीचा चालुक्य सम्राट पुलकेशी द्वितीय ह्याची ही कन्या होती असे मानले जाते. आजघडीला तिचे साधारण 46 श्लोक उपलब्ध आहेत. प्रेम, नीतिमूल्ये, ऋतुवर्णन व मानवी स्वभाव यांचे अतिशय नेमके आणि ठळक वर्णन या सर्व कवितांमध्ये जाणवते. तिच्या अनेक कवितांपैकी जवळजवळ प्रत्येकात नर्मदा म्हणजेच रेवा नदी आणि विंध्य पर्वताचा उल्लेख येतो. यावरून साधारणपणे ती या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित असावी असे वाटते. अधिकांश प्रमुख संस्कृत काव्यसंग्रहांमध्ये शील भट्टारिकेचे काव्य अंतर्भूत केलेले आहे. त्या कालखंडामध्ये साहित्य 4 प्रमुख शैलींमध्ये विभागलेले होते: वैदर्भी, गौडी, लाटी व पांचाली. पैकी कवी राजशेखर ह्यांनी शील भट्टारिकेची शैली ही पांचाली शैली आहे असे सांगून त्याची खूप प्रशंसा केली आहे. स्वतः राजशेखर हे एक अधिकारी गृहस्थ होते बरं का मंडळी. हे कनोज राजदरबारी महेंद्रपाल प्रथम या राजाकडे दरबारी कवी होते. काव्यमीमांसा, कर्पूरमंजरी, बालरामायण, बालभारत हे त्यांचे प्रमुख ग्रंथ व नाटके होत. तर अशा राजशेखर
सारख्या अतिशय विद्वान व लायक व्यक्तींनी प्रशंसा केलेल्या क्षीर भट्टारिकेची एक कविता, त्याचा सारांश मी तुम्हाला सांगतो. माझं कौमार्य हरण करणारा माझा प्रियकर तोच आहे. तीच चैत्राची रात्र आहे. कदंब वृक्षावरून वाहत येणारे आणि मालती पुष्पाच्या सुगंधाने युक्त असे तेच वारे. मीही तीच रेवा नदीतील बांबूचे बेटही तेच. रेवा नदीत म्हणजे नर्मदेमध्ये अनेक ठिकाणी बांबूची बेटं आहेत. साधारणतः बडवा, मध्य प्रदेश या भागामध्ये ही बांबूची बेटं मध्ये मध्ये आहेत प्रवाहामध्ये. आमची रतिक्रीडा ही तीच. मग तरीही मनाला एक प्रकारची हुरहुर का लागली आहे? सारं काही तेच असलं तरी काहीतरी हरवलं आहे. मंडळी, गुणीजन हो, काही टोटल लागते आहे का? हा भावार्थ किंवा ह्या अर्थाचं मी जे आत्ता गीत सादर केलं त्या गीतामध्ये एक्झॅक्टली हाच मूड, ह्याच सेंटिमेंट्स, ह्याच भावना पकडल्या आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या शांताबाई शेळके यांनी शील भट्टारिकेच्या वरील काव्याचा सुरेख भावानुवाद केला आहे. हे रूपांतर नव्हे, भाषांतर नव्हे, हा भावानुवाद आहे. आणि हे गाणं त्यांनी अतिशय विचारपूर्वक शांतपणे बसून जन्माला घातलं. शांताबाईंच्या कवितेतही शील भट्टारिकेच्या शैलीप्रमाणेच, म्हणजेच मगाशी वर्णन केलेल्या पांचाली या काव्यप्रकारासारख्याच निसर्ग, स्त्रीभावना आणि मृदू तरल आठवणींचा प्रभाव दिसून येतो. सुधीर फडक्यांबद्दल काय बोलायचं म्हणजे, सुधीर फडक्यांनी ऑर्केस्ट्रेशन अतिशय कमी ठेवून आणि जास्तीत जास्त भर स्वरांच्या उच्चारांवर, कारण यामध्ये जी भावना आहे ती जी याची नायिका आहे, या गीताची जी नायिका आहे ती म्हणते सारं काही तेच आहे पण तरी काहीतरी हरवलं आहे. आणि हा मूड अत्यंत उत्तम प्रकारे नोटेशन्समधनं बाबूजींनी उचललेला आपल्याला दिसतो. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐका, शांत वेळेला ऐका, निश्चित हृदयाच्या तारा झंकारून गेल्याशिवाय राहणार नाहीत. आत्ता इथे थांबतो. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.